आता एक महत्त्वाची बातमी आहे। छत्रपती संभाजीनगर मधली रुग्णांसाठी स्ट्रेचर जर हवं असेल तर मोबाईल गहाण ठेवावा लागतोय। छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातला हा सगळा धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल। मोबाईल किंवा कारची चावी गहाण ठेवल्यावरच या ठिकाणी स्ट्रेचर मिळणार असं म्हटलं जात आहे। संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातला हा धक्कादायक प्रकार आहे। विषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडून। सचिन, काय हा सगळा अजब प्रकार आहे? लागलीची छत्रपती संभाजीनगरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय म्हणजे घाटी रुग्णालयामध्ये रुग्ण उपचारासाठी येतात। मात्र ग्रामस्थांनी जर या ठिकाणी पाहिलं तर तुम्हाला रुग्णाला स्ट्रेचर हवा असेल तर तुम्हाला या ठिकाणी गाड्याच्या चाव्या अन्यथा मोबाईल हा गहाण ठेवावा लागणार आहे। जर तुम्ही तो ठेवला नाही तर तुम्हाला स्ट्रेचर मिळणार नाही। त्यामुळे रुग्णाला उपचार देण्यासाठी विलंब होतो। कधी जर वेळ हुकली तर त्या रुग्णाला कधी कधी स्वतःच्या जीवापासून दूर जावं लागतं, जीव त्यागावा लागतो, अशी परिस्थिती या ठिकाणी आहे। त्यामुळे हा जो काही नियम काढलेला आहे किंवा या ठिकाणी काही कर्मचारी अशा प्रकारे अडवणूक करतात त्यावर कुठेतरी बंदी असायला हवी। मात्र या ठिकाणी जर असा प्रकार सुरू असेल हे नक्की धक्कादायक आहे। कारण काही जणांकडे मोबाईल नसेल, काहींची परिस्थिती अवघड असेल, गरिबीची असेल किंवा काही सचिन, पण हा सगळा फतवा काढण्यामागे नेमका काय प्रयोजन आहे, काय लॉजिक आहे? जर स्ट्रेचर तुम्हाला हवं असेल तर चावी किंवा मोबाईल गहाण ठेवणं यामागे नेमकं काय प्रयोजन आहे? लागलीची बऱ्याचदा असं होतं की आपण स्ट्रेचर जर घेतलं गेलं तर ते स्ट्रेचर वापस आणलं जात नाही। ते स्ट्रेचर कुठेही सोडलं जातं आणि जेव्हा दुसऱ्या रुग्णांना गरज पडते तर त्यावेळेस ते स्ट्रेचर उपलब्ध होत नाही। त्यामुळे जर तुम्ही तुमचा मोबाईल जमा केलेला असेल तर स्ट्रेचर हे तो बरोबर घेऊन येईल ही एक संकल्पना जी आहे त्यांना अशी वाटते। मात्र यामुळे कुठेतरी रुग्णाची जीवाची खेळ तर आहे। मात्र महत्वाचा मुद्दा म्हणजे या ठिकाणी हा कर्मचाऱ्यांनीच आपल्या पद्धतीने एक सुरू केलेला नियम आहे, पण हा नियम कुठेतरी काही जणांची जीवाची बेतू शकतो। त्यामुळे हा नियम जो आहे तो कुठेतरी काढण्यात यावा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे हा जो काही प्रकार सुरू आहे तो थांबवण्यात यावा ही मागणी केली जाते। अन्यथा रुग्णांच्या जीवाची जर बरवाईट काही झालं तर याला हा नियम आणि हे कर्मचारी जबाबदार राहतील। अगदी सचिन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।